पुनर्विकसनामध्ये किंवा स्वयंपुनर्विकसन आपण आता पुनर्विकसन किंवा रिडेव्हलपमेंटचा हा विषय घेतो आहे. तर याविषयी आर्किटेक्टचा रोल फार महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला माहिती आहे की डी सी रूल्स म्हणजे डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स पुणे महानगरपालिका जे त्याच्यात आत्ताच युनिफाईड डी सी रूल्स आलेले आहेत आणि त्याच्यात काय काय एकांना आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये लोकांचा फार गोंधळ होतो आणि आपल्याकडे प्रत्येकाचे कोणतरी आर्किटेक्ट असतो, ॲडव्होकेट असतो कोणतरी, आणि प्रत्येकाने ऑलरेडी त्याच्यावर भरपूर विचार केलेला असतो आणि त्याच्यामुळे नक्की काय काय करायला पाहिजे याची मी विकास सरांना विनंती करतो की त्यांनी युनिफाईड डी सी रूल्स म्हणजे काय, 9 मीटर 6 मीटर याच्याविषयी जरा मनोज सरांना मी विनंती करतो. नमस्कार. युनिफाईड डी सी रूलमध्ये म्हणजे UDCPR जे प्रसिद्ध झाले मागच्या वर्षी, त्यामध्ये प्रामुख्याने रिडेव्हलपमेंट या सेक्टरचा पहिल्यांदा सखोल विचार करण्यात आला शासनाच्या नियमावलीच्या पातळीवर. तोपर्यंत रिडेव्हलपमेंट करता स्वतंत्र नियमावली किंवा काही वाढीव कन्सेशन्स अशी कुठल्याही पद्धतीची नव्हती. ती पहिल्यांदा या नियमावलीमध्ये दिसली. त्याचबरोबर 2 डिसेंबरला आता काही दिवसापूर्वी शासनाने 4 गॅझेट्स नवीन काढलेली आहेत, जी UDCPR म्हणजे युनिफाईड DCPR रूलची एक्सटेन्शन किंवा त्याला जोडून किंवा काही कलमांमध्ये सुधारणा, काही कलमांना एक्सटेन्शन अशा पद्धतीने सूचना अशा पद्धतीने त्यामध्ये केलेल्या आहेत. या दोन्हीचं मिळून एक कंबाईंड चित्र जर आपण बघितलं तर रिडेव्हलपमेंट हा एक मोठा सेक्टर आयडेंटिफाय शासनाच्या पातळीवर झालेला आहे आणि जो खरं तर यापूर्वीच होणं गरजेचं होतं. काही हजार सोसायट्या पुण्यामध्ये आणि काही हजार सोसायट्या मुंबईमध्ये या रिडेव्हलपमेंटच्या प्रतीक्षेत आहेत आणि येत्या भविष्य काळामध्ये होणार आहेत. साधारण 25 ते 30 वर्ष झालेले जुनी सोसायटी ही रिडेव्हलपमेंट करता योग्य आहे असं आम्ही समजतो, वेगळ्या वेगळ्या कारणांनी. परंतु नियमाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर त्यामधला एक सगळ्यात मोठा आणि मध्ये न्यूजपेपरमध्ये बराच चर्चेला गेलेला विषय 6 मीटर रस्ता आणि 9 मीटर रस्ता. तर हे 6 मीटर आणि 9 मीटर रस्त्याची काय गंमत आहे हे खूप जणांना माहिती नाही. प्रामुख्याने जेव्हा हे जुन्या 25-30 वर्षापूर्वी सोसायटीज जुन्या बांधल्या गेल्या आणि ज्या आज रिडेव्हलपमेंट करता आलेल्या आहेत, यावेळेस रस्त्याची रुंदी ही प्रामुख्याने कधी अशी फारशी बघितली गेली नाही, कारण त्यावेळेसचं पॉप्युलेशन, त्यावेळेसची डेन्सिटी पॉप्युलेशनची आणि त्यामुळे ट्रॅफिकची किंवा रस्त्याची कॅरिंग कॅपॅसिटी आपण ज्याला म्हणतो की किती वाहनं या रस्त्यावरून जाऊ शकतील, किती लोक ये जा करू शकतील, याचा विचार न करता हे लेआउट केले गेलेत. याचा विचार न करता मोठ्या जागांवर खाजगी प्लॉटिंग किंवा टाऊन प्लॅनिंग स्कीममध्ये देखील 6 मीटरचे रस्ते कित्येक ठिकाणी जे 200-200, 300-300 मीटर लांबीचे आहेत, अशा पद्धतीचे बरेच लेआउट आपण अगदी एरंडवण्यासारख्या प्रॉमिनंट आणि जिथे खूप जास्त फ्लॅगचे रेट्स आहेत अशा ठिकाणीही बघायला मिळतं. आता UDCPRमध्ये जो TDR आणि पेड FSI या गोष्टी ज्या दिलेल्या आहेत, वापरण्याची मुभा दिलेली आहे की जागेचं जे काय मूळ क्षेत्र आहे त्याचं बेसिक FSI 1 किंवा 1.1 आणि त्याच्यावरचा जो 90% म्हणजे 2पर्यंतची जी मुभा दिलेली आहे, ही मुभा किंवा वाढीव बांधकाम हे 9 मीटरच्या रस्त्यावरच आणि त्या पुढच्या रुंदीच्या रस्त्यांवर दिलेलं आहे. हे जे 2, 2.25, 2.5, 3, 3.75, 4 असे वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीजमध्ये FSIचं पोटेन्शियल मॅक्झिमम वाढवत नेलं आहे. म्हणजे 200%, 250%, 300% असं मूळ प्लॉटच्या क्षेत्राच्या हे पर्सेंटेज गुणोत्तर असं वाढत जातं जशी रस्त्याची रुंदी वाढत जाते. परंतु 9 मीटरपेक्षा कमी रस्त्याला हा कुठलाही वाढीव FSI दिलेला नाही. रिडेव्हलपमेंटचं बेसिक गणितच असं आहे की जर वाढीव FSI मिळाला, समजा आपल्याकडे 6,000 फुटाच्या प्लॉटवर 6,000 फुटाचं बांधकाम अस्तित्वात आहे, जर तिकडे 12,000 फुटाचं बांधकाम करता आलं, वाढीव 6,000 फूट मिळाला, तरच तिथे कुठला तरी डेव्हलपर येईल, बांधकामाकरता नवीन पैसे घालेल. तुम्हाला तुमच्या क्षेत्राच्या वर काही पर्सेंटेज जी काही त्या एरियामध्ये सेल रेट आहे, तिकडची कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे, हे कन्सिडर करून तुम्हाला काही ऑफर करेल आणि तुमचं जे काही जुनं घर होतं हे नवीन स्वरूपामध्ये तुम्हाला मिळेल. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्हाला काही वाढीव तिथे बांधकामाची पॉसिबिलिटी आहे. ज्या ठिकाणी 6 ते 9 मीटर रस्त्यांवर जर बांधकामाची वाढीव क्षेत्र मिळण्याची पॉसिबिलिटीज नसेल
तर रिडेव्हलपमेंटची जी आपली आशा आहे ते केवळ स्वप्न म्हणून राहतं आणि ते भंगून जातं, म्हणजे दॅट इज नॉट पॉसिबल. हे वाढूच शकत नाही. आज बेसिक एफ एस आयला 10% म्हणजे 1.1 हा बेसिक एफ एस आय 10% जरी वाढ झाली तरी त्या 10% वाढीव बांधकामामध्ये नव्याने बांधकाम करणं आणि त्या बांधकामाची कॉस्ट त्या डेव्हलपरला परवडणं आणि त्यामधून त्याला 4 पैसे राहणं हे शक्य नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मागणी होती की 6 मीटरचे रस्ते 9 मीटर करावे. यू डी सी पी आरमध्ये त्याबद्दलची प्रोव्हिजनही झाली की सँक्शनिंग अथॉरिटी जी काही कुठली आहे त्यांनी त्यांच्या पातळीवर जर 6 मीटरचे रस्ते 9 मीटर केले तर त्या त्या ठिकाणी त्या जो माणूस तिथे रिडेव्हलपमेंट करता अर्ज करेल त्यांनी ते वाढीव क्षेत्र आपल्या प्लॉटमधून रस्ता रुंदी करता सोडलं तर त्याला त्या 9 मीटरच्या रस्त्याचे बेनिफिट्स तिकडे मिळू शकतील. अशा पद्धतीची यू डी सी पी आरमध्ये प्रोव्हिजन देखील झाली. परंतु या प्रोव्हिजनबरोबर हे कशा पद्धतीने करायचं, मग त्यामध्ये कारण काय आहे, हे थोडी क्लिष्ट विषय आहे की डेव्हलपमेंट प्लॅन जो सिटीचा होतो, विकास योजना आराखडा जो होतो, त्याच्यामध्ये एक ठराविक पर्सेंटेजच्या वर जर चेंजेस असतील तर त्याला एक वेगळी पद्धत आहे मॉडिफिकेशन करण्याची. काही ठिकाणी काही नियमावलीमध्ये महानगरपालिका किंवा महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत ते त्यांच्या अधिकारामध्ये काही रस्त्यांची रुंदी वाढवू शकतात, अशी काही कलमं आहेत. तर नक्की कुठल्या पद्धतीने करायचं की पुढे जरी याला कोर्टामध्ये आव्हान दिलं गेलं किंवा ह्याच्यामध्ये काही तांत्रिक क्लिष्ट अडचणी आल्या तरी त्यामध्ये ते सस्टेन होईल, अशा पद्धतीचं विचारमंथन सुरू होतं आणि त्या सगळ्यामध्ये ते प्रकरण सध्या अडकलेलं आहे. आणि परंतु नजीकच्या भविष्यकाळामध्ये ते होण्याची शक्यता आहे किंवा होऊन जाईल अशी सगळ्यांची आपली आशा आहे आणि तशी चित्र देखील आहेत. काही पॉलिटिकल अँगल्स आहेत असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, परंतु तो वेगळा विषय आहे. त्यामुळे 6 मीटरचा रस्ता 9 मीटर झाल्याशिवाय आपल्याला हा वाढीव एफ एस आयचा भाग मिळणार नाही, त्याशिवाय ही रिडेव्हलपमेंट होणार नाही, हे नक्की. त्याचबरोबर यू डी सी पी आरमध्ये जी काही नियमांमध्ये स्पष्टता दिलेली आहे, जी आत्ता परवाच्या 2 तारखेला काही नवीन गॅझेट शासनाने प्रसिद्ध केलेली आहेत, त्यामध्ये 30% वाढीव क्षेत्र हे रिडेव्हलपमेंट करता देण्यात आलेलं आहे. तर हे 30% वाढीव क्षेत्र म्हणजे काय की जे 10% 1.1 करून जे आपल्याला यू डी सी पी आरमध्ये मूळ नियमावलीमध्ये वाढीव क्षेत्र बेसिक एफ एस आय मिळाला होता, त्याच्याबरोबरीने 30% वाढीव क्षेत्र मिळेल. हे 30% वाढीव क्षेत्र देताना शासनाने हे इररिस्पेक्टिव्ह ऑफ विड्थ ऑफ रोड अशा पद्धतीने दिलेलं आहे. याचाच अर्थ असा की 6 मीटरचा रस्ता अद्याप 9 मीटर झाला नाही तरीसुद्धा 6 मीटरच्या रस्त्यावर तुम्हाला 30% वाढीव क्षेत्र हे मिळू शकेल आणि ज्या योगे तुमचं रिडेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा होऊ शकेल. अशा पद्धतीची ही एक मधला मार्ग शासनाने काढलेला आहे. त्याचबरोबर ज्या इमारतींना 30 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि ज्या इमारती धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत, तसेच ज्या इमारती डायलॅपिडेटेड कंडिशनमध्ये आहेत म्हणजे भग्न अवस्थेत किंवा पडायला आलेल्या अशा आहेत, याकरता महानगरपालिका पातळीवर कशा पद्धतीची कार्यवाही करावी त्याची देखील स्पष्टता या नियमामध्ये आहे. अशा ठिकाणी शासनाने 50% वाढीव एफ एस आय देण्याचं या गॅझेटमध्ये उल्लेख केलेला आहे. अर्थात ही दोन्ही 30% वाढीव एफ एस आय आणि 50% वाढीव एफ एस आय हे दोन्ही गॅझेटचे जे काही नियमावली आली ती आत्ता 5-6 दिवसापूर्वी म्हणजे 2 तारखेला आलेली असल्यामुळे महानगरपालिका पातळीवर त्याच्यावर अजूनही विचारविनिमय व्हायचा आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा अंमलबजावणी ही थोड्या कालावधीमध्ये होईल अशी अपेक्षा आहे. हे डायलॅपिडेटेड कंडिशन्समधल्या बिल्डिंग किंवा धोकादायक इमारतींकरता या कशा ठरवायच्या याचं देखील मार्गदर्शन आहे. त्याकरता एक विशेष ऑफिसरची नेमणूक केली जाईल महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार आणि त्यानंतर ही प्रोसेस सुरू होईल. त्याचबरोबर काही टेक्निकल गोष्टी आहेत की ज्यामध्ये थोडं रिलॅक्सेशन मिळालेलं आहे, जसं साईड मार्जिन्स आहेत किंवा काही फ्रंट मार्जिन आहेत. रिडेव्हलपमेंट करता नवीन नियमावलीमध्ये फ्रंट मार्जिनमध्ये काही रिलॅक्सेशन दिलेलं आहे. तसंच एखाद्या बाजूला जर जिथून तुम्ही कुठलेही लाईट किंवा व्हेंटिलेशन जर घेणार नसाल तुमच्या अपार्टमेंटला तुमच्या फ्लॅटला तर त्या बाजूचं एका साईडचं मार्जिन हे 24 मीटरच्या आत उंचीच्या आत जर इमारत असेल तर ते 3 मीटरपर्यंत तुम्ही कमी करू शकता. अशा पद्धतीचं काही रिलॅक्सेशन्स आहेत. त्याचबरोबर एक अजून मध्ये सकाळमध्ये किंवा काही न्यूजपेपरमध्ये आलं होतं की 24 मीटर उंची आणि 9 मीटर रस्ता या विषयावर एक लेख सकाळच्या पुरवणीमध्ये आला होता. त्याच्यावर देखील बऱ्याच जणांचे फोन आले की ही काही खरी गोष्ट आहे का, तर ती नियमावलीमध्ये तशी स्पष्टता आहे की जमिनीपासून वर जर इमारतीची उंची 24 मीटरपेक्षा जास्त असेल तर त्याकरता जी रस्त्याची रुंदी आहे ती कमीत कमी 12 मीटर पाहिजे. म्हणजे 9 मीटरच्या रस्त्यावर तुम्हाला 24 मीटरच्या आतल्याच इमारती कराव्या लागतील
अशी एक स्पष्टता त्यामध्ये आहे. त्याच्यावर काही लोकांचं शासनाकडे पुन्हा एकदा भूमिका मांडून काही रिलॅक्सेशन घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु तो भाग आला आधीचा. त्यामुळे अशा बऱ्याच प्रकारचे रिलॅक्सेशन्स, वाढीव FSI आणि ज्यायोगे रिडेव्हलपमेंट करता या जुन्या मोडकळीला आलेल्या सोसायटीजला मदत होऊ शकेल अशी बरीच स्वतंत्र नियमावली शासनातर्फे देण्यात आलेली आहे. आणि मला खात्री आहे की 6 मीटरचा रस्ता 9 मीटर होणे याकरता कदाचित आपल्याला आता वाट बघावी लागणार नाही. ही शक्यता आहे की कदाचित जिथे तुम्हाला एखाद्या ठिकाणी 40% वाढीव क्षेत्र मिळणार होतं, तिकडे कदाचित 20% किंवा 25%च मिळेल वाढीव क्षेत्र. परंतु जे होणारच नाही अशी जी परिस्थिती होती ती आता निघून जाईल आणि बऱ्याचशा सोसायटीचा रिडेव्हलपमेंटचा मार्ग या सगळ्या नवीन नियमावलीमुळे मोकळा होईल. धन्यवाद मनोज. चांगल्या भाषेत सामान्यांना समजेल अशा भाषेत सांगितल्याबद्दल धन्यवाद. मी विकास सरांना विचारतो की आर्किटेक्ट सोसायटीनं कसा निवडावा किंवा रिडेव्हलपमध्ये काय काय आर्किटेक्टच्या अँगलनी काय काय काळजी घ्यावी किंवा याच्याबद्दल ओव्हरऑल आपण जरा मार्गदर्शन करावं. नमस्कार. रिडेव्हलपमेंटला आर्किटेक्ट कसा निवडायचा, मला वाटतं बरेचदा तो डेव्हलपरच निवडतो. तर सोसायटीनी आर्किटेक्ट निवडायचं म्हणजे दिव्य प्रकार आहे सध्याला. कारण सोसायटी कमीत कमी 7-8 आर्किटेक्टकडे जातात, त्यांचं कोटेशन घेतात. सोसायटीकडे अगोदरच बजेट कमी असतं, त्यात मेंबर्स पैसे जमा करत नाहीत रिडेव्हलपमेंटचे. अशा सगळ्या गोंधळांमधनं मग जो सगळ्यात स्वस्तात आर्किटेक्ट असतो ह्याची निवड केली जाते. तर मला असं वाटतं की कुठलं पण रिडेव्हलपमेंट करण्याकरता सोसायटीला बेसिक सगळे कॅल्क्युलेशन्स कळले पाहिजेत. म्हणजे ते कॅल्क्युलेशन्स त्याला एक चांगलं आर्किटेक्ट हाच देऊ शकतो, ज्याला सगळं नियमांची माहिती आहे. रेग्युलर ऑलमोस्ट महिन्याला 2-3 सर्क्युलर असे नवीन नवीन नियम येत असतात. ते सर्क्युलर कसं वाचायचं, कुठल्या नियमाशी कसं जोडायचं, हे सगळं फार म्हणजे हे स्टडीड गोष्ट आहे. आणि सोसायटीनी हा पहिला एक अभ्यास ग्रुप तयार करून हे सगळं स्टडी रिडेव्हलपमेंट कमिटीकडे ठेवायला पाहिजे. आणि ते ठेवल्यानंतरच डेव्हलपर बोलवून त्याच्याशी निगोशिएट करायला पाहिजे. आता तर मी असं ऐकतो आहे की बऱ्याच ठिकाणी कोथरूडला, प्रभात रोडला म्हणजे मनोजनी 40% वगैरे म्हटलं, पण मला वाटतं तो दिवस गेलेत आता. आता 100% वगैरे लोक कोट करायला लागलेत. म्हणजे परवाच एक सोसायटी आली होती, ते म्हणाले की आम्ही 80% कोट करतो आहे. म्हणजे शेवटी हे कॅल्क्युलेशन आहे. 2+2 4 होणार आहे, 2+2 6 नाही होऊ शकत किंवा 2+2 10 नाही होऊ शकत. त्यामुळे आपल्याला काय पाहिजे हे तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन केल्यानंतरच कळेल. त्यामुळे सोसायटीचा आर्किटेक्ट निवडताना त्याचा एक्सपिरियन्स, त्यांनी केलेले कामं आणि त्याला सगळ्या नियमांची माहिती आहे का हे बघूनच करावी असं माझं मत आहे. धन्यवाद विकास. विश्वास कुलकर्णी सर, आपण जरा थोडं आर्किटेक्ट या व्ह्यूनं मी जरा एक गोष्टकडं लक्ष वळवू इच्छितो लोकांचं, की नवीन युनिफाईड DC रूल जे आहे त्याप्रमाणे बराच FSI उपलब्ध झालेला आहे. म्हणजे बेसिक FSI हा 1 पासून 1.1 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. प्लस TDR प्लस पेड FSI आणि ॲन्सिलरी FSI म्हणून एक त्यांनी गोष्ट काढलेली आहे. हा सर्व FSI सर्वच ठिकाणी घेता येतो असं नाही. आता तातुसकर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करण्याचं गरजेचं आहेच. आम्ही पूर्वी या युनिफाईड DC रूल यायच्या पूर्वी प्रत्येकाला एक फिजिबिलिटी रिपोर्ट करून द्यायचो सोसायटीला, की बाबा तुम्हाला एवढं एवढं परमिसिबल आहे. त्यावेळेला काय 1.8 वर तर मॅक्झिमम FSI. पण आता काय झालं, जवळजवळ तो 3, 3.5, 4पर्यंत जातो. आणि 3.5 आणि 4 FSI हा छोट्या प्लॉटला कितीही काही प्रयत्न केले तरी बसू शकत नाही. या गोष्टीकडे मी विशेष लक्ष वेधू इच्छितो. जर मोठा प्लॉट असेल 20,000 मीटर किंवा 2,000 मीटर म्हणा किंवा 20,000 फुटाच्या वरचा प्लॉट असेल तर एवढा प्रॉब्लेम येत नाही. परंतु छोटा प्लॉट जरी असेल त्याच्या रस्त्याप्रमाणे त्याला वाढीव FSI 4पर्यंत जरी मिळत असेल तरी तेवढा FSI तिथं बांधणं शक्यच होत नाही. म्हणजे साईड मार्जिन सोडल्यानंतर, हाईट घेतल्यानंतर, कन्स्ट्रक्शनचे कॉस्ट विचार घेतल्यानंतर ते करता येणं शक्यच नाही आहे. तर आम्ही आता काय करतो, त्यामुळे 2019 नंतर कोणी जर मागायला फिजिबिलिटी आलं तर आम्ही म्हणतो डिझाईन फिजिबिलिटी पण करून घ्या. म्हणजे एक बिल्डिंगचा ब्लॉक त्याच्यामध्ये बसवा
आणि बघा की तेवढा FSI तुम्ही कन्झ्युम करू शकताय का नाही. आता काय होतं, एक प्लॉट 500 मीटरचा आहे, त्याच्याच बाजूला दुसरा 5000 मीटरचा प्लॉट आहे. दोन्ही प्लॉट फ्रंटिंगवर 100 मीटर रोड आहे, 3.5-4 FSI मिळतो. 5000 मीटर प्लॉट आहे, तो इझिली कन्झ्युम करू शकतो, पण 500 मीटरवाला करूच शकत नाही. पण दोघांची अपेक्षा मात्र रिडेव्हलपमेंटची सेमच असते. हे शक्य नाही आहे. हे जाणून घ्यायला पाहिजे आणि याच्यावरती विचार व्हायला पाहिजे. विश्वास सरांनी जे सांगितलं ते एकदम परफेक्ट आहे. UDCPR जेव्हा पब्लिश झाला तेव्हा आम्हाला वाटलं होतं की वा वा छान, किती आता सोपं झालं आहे कॅल्क्युलेशन आणि आता सगळं आता कोणालाही पण कॅल्क्युलेट करता येईल. पण आता जे 2 डिसेंबरला ते नवीन सर्क्युलर आलेत, आणखीन त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी लिंक केलेल्या आहेत. त्यामुळे TOD वेगळा विषय आहे, रेग्युलर एरियाज वेगळा विषय आहे. 5000 फुटाच्या प्लॉटला काय कन्झ्युम होतो, 10,000 फुटाच्या प्लॉटला काय कन्झ्युम होतं, TODमध्ये त्याला जास्त FSI मिळतो. पण पार्किंगची प्रोव्हिजन मला वाटतं हे सध्या प्लॅनिंग जास्त गव्हर्न करतं आणि रिडेव्हलपमेंटमध्ये ते जास्त तो विचार करायला पाहिजे. कारण का रिडेव्हलपमेंटमध्ये सोसायटीच्या मेंबर्सना जे वाढीव FSI दिलं जातो आणि नंतर विकण्याकरता जे काही फ्लॅट्स डिझाईन केले जातात ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. म्हणजे किती खूप व्हेरीड त्याच्यामध्ये एरियाज येतात. म्हणजे सोसायटीच्या लोक कोण समजा त्यांनी 50% एरिया वाढवून दिला, तर हे सगळं कॅल्क्युलेशन करताना सोसायटीच्या मेंबरनं समजा 50% एरिया वाढवून दिला, तर 50% काही लोक ते म्हणतात नाही आम्हाला मग थोडंसं पेड FSI घ्यायचं आहे. म्हणजे मग ते नुसतं 50%ला लिमिट नाही होत, त्याच्यामध्ये व्हेरीड एरियाज तयार होतात. कोणाला 1200 स्क्वेअर फुटाचा प्लॉट, कोणाला फ्लॅट, कोणाला 1500 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट, कोणाला 1800, कोणाला 850, कोणाला 750, असे व्हेरीड फ्लॅट्स सोसायटीचे मेंबर्स मागतात. आता हे सगळे फ्लॅट्स जर का मोठे एरियाचा प्लॉट असेल तर सहज शक्य आहे डिझाईन करणं. पण एक 25,000 एक 30,000 स्क्वेअर फुटाच्या प्लॉटला किंवा 15,000 स्क्वेअर फुटाच्या प्लॉटला हे पॉसिबलच नाही आहे. शेवटी कुठलं पण प्लॅन हे स्ट्रक्चरल ग्रीड गव्हर्न करणार आहे. म्हणजे खालती 1200 फुटाचा फ्लॅट आणि त्याच्या वर्षी 850 फुटाचा फ्लॅट हे डिझाईन होऊच शकत नाही. हे मेंबर्सना कळतच नाही. माझ्याकडे बरेचदा जेव्हा लिस्ट येते रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टचं, त्याच्यामध्ये व्हेरीड एरियाज असतात. कोणाला 750चे हवे असतात, कोणाला 1500चे हवे असतात, कोणाला 2000. हे म्हणजे असं पॉसिबल नाही आहे. तर जेव्हा सोसायटी मेंबर्स रिडेव्हलपमेंटचा विचार करतात तेव्हा एक कॉमन कन्सेन्सस झालं पाहिजे की किती विकत घेणारे लोक आहेत आणि कमीत कमी टाईप्सचे फ्लॅट हे आपलं प्लॉट एरिया समजून म्हणजे डिझाईन करायला दिलं पाहिजे आर्किटेक्टला किंवा डेव्हलपरला. नाहीतर खूप डिफिकल्ट होतं हे सगळं. धन्यवाद.